तर दिवाळीमध्ये आपण फराळ वेगवेगळ्या प्रकारचा खातच असतो आणि स्क्रीनवर ही जी दिसणारी तुम्हाला जी चकली आहे ही साधी सुधी किंवा रेग्युलर चकली तुम्हाला वाटत जरी असेल तर ते तसं नाही आहे का ते आपल्याला आता कळेलच। सर या चकलीमध्ये काय असं वेगळेपण आहे? नमस्कार, मी सुमंत परसुरे। आमचा ऋतू फूड्स नावाचा व्यवसाय आणि तुम्ही आता माझ्या हातामध्ये जी चकली बघताय ती ऑइल फ्री चकली आहे। म्हणजे आता आपण सगळेजण सध्या डाएट कॉन्शियस झालेलो आहोत किंवा शरीराची काळजी घेतलीच पाहिजे, त्या अनुषंगाने आजकाल आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहायला सुरुवात केलेली आहे। तर आम्ही त्याच्यासाठी ही ऑइल फ्री चकली मुद्दामून खास सर्व खाद्य रसिक जे आहेत त्यांच्यासाठी आणलेली आहे। तर ही ॲक्च्युली तळलेलीच चकली आहे, फक्त यातलं तेल काढून घेतलेलं आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता याचे फायदे भरपूर आहेत। एक म्हणजे आपण असं म्हणतो की किलोमध्ये 100 चकल्या बसतात, हा सगळ्यात मोठा फायदा आहे की जे जनरली एका किलोमध्ये 60 ते 70च्या वरती चकल्यांची संख्या येत नाही, तर ऑइल फ्रीची ही 100 चकल्या एका किलोमध्ये बसतात। म्हणजे तेल पण कमी होतच आहे आणि चकल्या पण वाढतात। एक्झॅक्टली, त्यामुळे शारीरिक त्रास कमी आहे, घसा खोखवत नाही। म्हणजे 10-12 चकल्या एका वेळी मी स्वतः खाल्ल्या तरी पण घसा खोखवत नाही, त्याच्यानंतर कुरकुरीतपणा आहे, असे ह्याचे भरपूर फायदे आहेत। आणि भाव तोच आहे, म्हणजे असा काही ऑइल फ्री म्हणून 1000 रुपये किलो असा काही भाव नाही आहे, जनरली जो भाव असतो तोच भाव आहे। तर अशी ही ऑइल फ्री चकली सर्वांनी एकदा खायलाच पाहिजे। आणि चकली सोडून आपल्या इथे अजून काय काय फराळाचे? चकली सोडून आता ऑइल फ्री बद्दल मी बोललोच, पण ऑइल फ्री बरोबर आमच्याकडे मुगाची पण चकली असते आणि आपली पारंपरिक भाजणीची पण चकली असते। आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळाच दिवाळीचा फराळ आपल्याकडे असतो, जसं की अनारसे आहेत, करंज्या आहेत, बेसन लाडू, मोतीचूर लाडू आहेत, त्याच्यानंतर साजूक तुपातले शंकरपाळे आहेत, गोड शंकरपाळे। हे अतिशय म्हणजे खुसखुशीत आणि माफक गोड आहेत, म्हणजे खूप जास्ती प्रमाणात गोड नाही आहेत। त्याच्यानंतर आमचा अजून एक खास पदार्थ आहे म्हणजे खारे शंकरपाळे। हा एक आमचा भरपूर चालणारा पदार्थ आहे, हा खूप जास्त चालतो। आणि त्याच्याबरोबरीने शेवेचे 2 प्रकार आहेत, तिखट शेव आहे आणि लसूण शेव आहे। त्याच्यानंतर मका चिवडा आहे, पातळपळांचा चिवडा आहे। असे साधारण 15-16 दिवाळीचे पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहेत। ही जी पॅकिंग आहे ही किती वेटमध्ये अवेलेबल आहे? हे आता 6 लाडूंचं पॅकिंग आहे, याचं वजन 250 ग्रॅम आहे। मग आता जर मला लॉटमध्ये मागवायचं असेल किंवा मला किलो 2 किलो मागवायचं असेल तर काय ऑप्शन आहे आपल्याकडे? आपल्याकडे पाव किलो आणि अर्धा किलोचे पॅकेट आहेत। पाव किलोमध्ये 6 लाडू, अर्धा किलोमध्ये 12 लाडू असं पॅकिंग असतं। आणि हे सगळे लाडू आम्ही बनवतो ते साजूक तुपातले असतात, त्याच्याबरोबर मोतीचूर लाडू असतात, रवा लाडू असतात, रवा बेसनाचे लाडू असतात, रवा नारळाचे लाडू असतात। असे साधारण एक फुल दिवाळी फराळ पॅकेज आमच्याकडे मिळतं। आणि जर हा व्हिडिओ बघणाऱ्यांना जर आपला फराळ मागवायचा असेल तर नंबर आणि तुमचं नाव सांगू शकता? ओके, आमच्या व्यवसायाचं नाव आहे ऋतू फूड्स। आमचं ठाणा आणि पुणा या 2 ठिकाणी आमचा हा व्यवसाय आहे। आत्ता आमचे 2 दिवस पुण्यामध्ये मजेंडा लॉन्सला एक्झिबिशनमध्ये हा स्टॉल चालू आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मी माझा नंबर पण सांगतो, तुम्ही त्याच्यावरती पण ऑर्डर प्लेस करू शकता आणि कुरिअरनी किंवा प्रत्यक्ष भेटून तुम्हाला तुमच्यापर्यंत आम्ही फराळ पोहोचवू शकतो। नंबर सांग। हो, माझा नंबर आहे 98-209-44493। दादांना आता लगेच कॉल लावा, म्हणजे तुम्हाला ही जी ऑइल फ्री चकली आहे ती हेल्थ सांभाळून दिवाळीची मजा देखील घेता येईल। थँक्यू सर। थँक्यू, धन्यवाद।